अचानक सगळे पर्यावरणवादी आणि हे सगळ्या गोष्टी जागलेल्या आहेत तपोवनच्या निमित्ताने. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तिथे साधूंच्या राहण्यासाठी ती सगळी जागा उपलब्ध होणार आहे असं मी ऐकतोय. आणि हिंदू समाजाच्या दृष्टिकोनातून कुंभमेळा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे. आणि प्रश्न एवढाच मनामध्ये येतो की हे सगळे जे पर्यावरणप्रेमी आहेत, प्राणीप्रेमी आहेत, हे कधी अन्य धर्माच्या एकंदरीत उत्सवाच्या निमित्ताने असे कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाहीत. म्हणून मी तो ट्विटमध्ये विचारलं, आपल्या देशामध्ये अगर सर्व धर्म समभाव आहे तर सगळेच प्रश्न, सगळ्यात हरकती, सगळ्यात पर्यावरणावर प्रेम असो, हे सगळं हिंदूंच्या सणाच्या वेळी का येतं, हा साधा प्रश्न मी विचारलेला आहे. कधीतरी मनात प्रश्न येईल ना. कारण की ईदच्या वेळी ज्या मोठ्या प्रमाणामध्ये बकरीचे हे कत्तल होते, त्याच्यानंतर ते सगळं रक्ताचे पाणी सगळीकडे वाहत असतं, असं असंख्य वेळी आपल्याला उदाहरणं किंवा आपल्या मीडियामध्ये पण चालवलं जातं. पण तेव्हा हे पर्यावरण प्रेमी कधीच आवाज उचलताना आम्हाला दिसत नाही, कधीच बोलताना दिसत नाही की व्हर्च्युअल बकरी ईद करा, असं कधीच ऐकत नाही आम्ही. मग एका धर्माला एक न्याय आणि दुसऱ्या धर्माला दुसरा न्याय, हा कशाला, हा प्रश्न या निमित्ताने मी फक्त ट्विटच्या निमित्ताने विचारलाय. का नाही जा. आता जसं झाडाला मिठी मारताय, चांगली गोष्ट आहे, झाडं जगली पाहिजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, बरोबर मुद्दा आहे. पण जसं झाडाला मिठी मारतायत, तसं बकरीला काय जाऊन मिठी मारत नाही, हा साधा प्रश्न फक्त विचारलाय. परंतु विजय वडेट्टीवार यांनी तुमच्यावर टीका करताना असं म्हटलेलं आहे की बकरे काही ऑक्सिजन देत नाही, झाडं ऑक्सिजन देतात, एवढं तरी नितेश राणे यांना. अहो ठीक आहे ना, मुद्दा तुम्ही जिथे झाडांचा आणि बकऱ्यांचा असला तरी पण तो प्राणी नाही आहे का. आणि त्या निमित्ताने जे काही रक्त वाहून जातं सगळीकडे, काही असंख्य म्हणजे मोठ्या सगळ्या सोसायट्यांमध्ये आणि घरांमध्ये आपल्याला रक्त वाहताना दिसतं बकरी ईदच्या काळात. मग तेव्हा हे पर्यावरणप्रेमी कुठे असतात, एवढाच माझा साधा प्रश्न आहे. प्राणीप्रेमी कुठे असतात, एवढाच साधा प्रश्न आहे. कोण ऑक्सिजन देतं नाही देतं हा वेगळा मुद्दा आहे. तुम्ही मूळ मुद्द्यावरून डायव्हर्ट करू नका असं मी विजय वडेट्टीवार कदाचित विसरले असतील. ते पहिले काँग्रेसचे नेते होण्याच्या अगोदर पहिले हिंदू आहेत आणि हिंदूंच्या दृष्टिकोनातून आपल्या धर्माच्याच कुठल्या तरी मोठ्या असं महाकुंभ होत असेल किंवा आपल्या सणासुदीच्या टायमालाच असे प्रश्न विचारले जातात. मग अन्य धर्माच्या टायमाला हे गप्प का, एवढा साधा प्रश्न विचारलाय मी, त्याच्यामध्ये चूक काय. संजय शिरसाट यांनी सुद्धा तुमच्या वक्तव्यावरती टीका त्यांनी केली आहे की कुठेतरी नितेश राणे हे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न जो आहे तो नितेश राणे करतायत. मुळात झाड वृक्ष तोडण्याचा हा मुद्दा पर्यावरणाशी निगडीत आहे, कुठेतरी त्याला हिंदुत्वाचा नाही. पण वृक्षतोड कशाला केली जाते, मूळ मुद्दा काय. कुंभमेळा तिथे होत आहे, बरोबर आहे ना, त्यासाठी साधुग्रामसाठी ती जागा उपलब्ध केली जाते. मूळ मुद्दा कुंभमेळ्याचा आहे. मग हाच प्रश्न अन्य धर्माच्या वेळी का विचारला जात नाही, एवढाच साधा प्रश्न आहे. झाड तोडणं ना तोडणं हा मुद्दा वेगळा आहे ना, पण ज्या कारणासाठी झाड तोडलं जात आहे, ज्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदू धर्माला टार्गेट केलं जात आहे, हिंदू सणांना सातत्याने टार्गेट केलं जात आहे, त्याच्यावरच प्रश्न मी विचारतोय. विचारणं चूक आहे का. आपल्या इथे एवढा मोठा कुंभमेळा होतोय, त्याची एवढी मोठी तयारी सुरू आहे, काही लोकांना त्याची अलर्जी झालेली दिसते, म्हणून कुठे ना कुठेतरी कुंभमेळ्याला बदनाम करणं हा एक कलमी कार्यक्रम आहे.